नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला भातुकलीमधील मोत्याची कपबशी कशी बनवायची याचा व्हिडिओ दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। ही मोत्याची कपबशी दिसायला अगदीच क्यूट दिसते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज मी तुम्हाला भातुकलीमधील एक प्रकार मोत्याची कपबशी कशी बनवायची हे दाखवणार आहे। ही कपबशी दिसायला खूपच क्यूट दिसते आणि बनवायला अगदी सोपी आहे। यासाठी मी 6 नंबरचे पांढरे मणी, लाल मणी, 6 नंबरची सुई, 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण सुरुवात करूयात कपबशी बनवायला। आधी सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे व्यवस्थित गाठ मारून घेतलेली आहे। सुरुवातीला मी तुम्हाला बशी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर आधी धाग्यामध्ये आपण 6 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 5 6 मणी व्यवस्थित शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जायचे आहेत आपल्याला। आणि जो पहिला मणी आपण घातलेला आहे त्या मण्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बशी बनवायला अगदीच सोपी आहे। यानंतर सगळ्या मोत्यांमधनं मी फक्त परत एकदा धागा फिरवून घेते। धागा मी आता पूर्ण सगळ्या मोत्यांमधनं फिरवून घेतलेला आहे। आता याच्यावर पण आपल्याला 6चा एक राऊंड तयार करायचा आहे। एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली। धाग्यामध्ये आता आपल्याला 5 लाल मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 लाल मोती मी धाग्यात घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत 6चा राऊंड तयार करण्यासाठी 1 आणि 2 असे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत। आपल्याला 6चा राऊंड तयार करायला 4 लाल मोती घालायचे आहेत। 4 लाल मोती मी घालून घेतलेले आहेत। 1 2 अशा 2 मोत्यामधनं सुई आपल्याला आधी बाहेर काढून घ्यायची आहे। दुसरा राऊंड तयार झालेला आहे। परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 4 लाल मोती घालून घ्यायचे आहेत। 3 4 लाल मोती मी परत घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मोत्यांमधनं परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट करत जायची आहे। पुढच्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढली। इथे पण 4 लाल मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करा। इथे पण 4 लाल मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करा आणि शेवटची स्टेप आपण बघू। शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याकडे 1 2 3 मणी ऑलरेडी आहेत। 6चा राऊंड तयार करण्यासाठी फक्त 3च मोत्यांची गरज आहे। मग इथे 3 लाल मणी मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 आणि 3 अशा 3 मण्यांमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। इथे आपला हा षटकोन तयार झालेला आहे। आता कुठल्याही एका राऊंडच्या या सेंटरच्या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तर मी पुढच्या 2 मोत्यातनं सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। जिथे आपण इथे सेंटरला जिथे सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपल्याला 5च मण्याचा राऊंड तयार करायचा आहे। तर इथे लाल मणी आपल्याकडे एक ऑलरेडी आहे, त्यामुळे आता आपण 4च मणी घेणार आहोत। ते 4 मणी कुठले असतील तर 1 लाल, 2 पांढरे आणि 1 लाल असे 4 मणी घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 1 लाल, 2 पांढरे आणि 1 लाल आणि या एका ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं सुई आपण बाहेर काढायची आहे। यानंतर पुढच्या 2 लाल मण्यामधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे। इथे आपण 5चा राऊंड तयार केला, इथे आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे। यासाठी धाग्यामध्ये आपण 1 लाल मणी आणि 2 पांढरे मणी घ्यायचे आहे। 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत, 1 2 आणि 3, म्हणून धाग्यात आपण 3च मणी घेतले आहे। 1 लाल आणि 2 पांढरे,
1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढचा जो एक लाल मणी आहे त्या एकाच लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला परत 5चाच राऊंड तयार करायचा आहे। 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला 3च मोती घ्यायचे आहेत। ते 3 मोती असणार आहेत, 1 लाल आणि 2 पांढरे, 1 लाल आणि 2 पांढरे। आणि आता 1 आणि 2 अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढच्या 2 लाल मण्यांमधनं पण पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आणि इथे सुद्धा इथे 5 6 5 6 5 6 असे 5चा राऊंड 6चा राऊंड असं करत जायचंय। इथे धाग्यामध्ये परत आपल्याला 1 लाल आणि 2 पांढरे। ही गोष्ट लक्षात ठेवा की 1 लाल आणि 2 पांढरे हे दोन्ही ठिकाणी कॉमन असणार आहेत आपले जे मोती आपल्याला घालायचे ते। यानंतर परत या 3 मण्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आणि इथे ह्या एका सिंगल मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता इथे परत धाग्यामध्ये आपण 1 लाल आणि 2 पांढरे घालायचे आहेत। हे पूर्ण झाल्यावर परत पुढच्या 2 लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची। 1 लाल 2 पांढरे, 1 लाल 2 पांढरे, 1 लाल 2 पांढरे असं करत करत तुम्हाला इथपर्यंत यायचंय। फक्त शेवटची स्टेप तुम्हाला समजत नसेल तर मी दाखवते शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचंय। आता शेवटच्या राऊंडमध्ये इथे आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे। इथे 5चा राऊंड आहे, इथे 5चा राऊंड आहे, मध्ये 6चा राऊंड असणार आहे आपला। 1 2 3 4 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर आपल्याला 6चा राऊंड तयार करण्यासाठी 2च मोत्यांची गरज आहे। 2 पांढरे मणी मी धाग्यात घेतलेले आहेत आणि या 2 मोत्यांमधनं इथून सुई मी आधी बाहेर काढून घेते। इथे आपला हा राऊंड तयार झालेला आहे। यानंतर एका खालच्या लाल मण्यातनं मी सुई बाहेर काढते, जेणेकरून धागा आपला व्यवस्थित घट्ट बसेल आणि आपल्याला इथे गाठ मारायची आहे। या लाल मण्यातनं काढली बाहेर सुई परत मी, आणि आता इथे आपण गाठ मारून घेऊयात। अशा प्रकारे सुई बाहेर काढायची आधी। यानंतर या मधल्या स्पेसमधनं आपल्याला सुई परत ऑपोजिट दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे। इथे गाठ व्यवस्थित बसलेली आहे। धागा आता इथे कट करायचा आहे। इथे आपली बशी जी आहे ही तयार झालेली आहे। आता आपण कप कसा बनवायचा ते बघूयात। आता आपण कप कसा बनवायचा हे बघत आहोत। त्यासाठी परत मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे। सुरुवातीला आपल्याला 6 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 1 2 3 4 5 6 शेवटच्या टोकापर्यंत न्यायचे आहेत व्यवस्थित। यानंतर पहिल्या पांढऱ्या मण्यातनं आपल्याला ऑपोजिट दिशेने सुई बाहेर काढायची आहे। इथे आपला एक राऊंड तयार झाला। आता मी प्रत्येक मोत्यातनं सुई फक्त फिरवून घेते। आता आपल्याला या 6 मोत्यांच्या राऊंडवर 5-5चे राऊंड बनवायचे आहेत। त्यासाठी मी एका पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। एक मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे 5चा राऊंड तयार करण्यासाठी 4च मोत्यांची गरज आहे। तर धाग्यामध्ये आधी आपल्याला 1 लाल मोती, 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती असे 4 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 लाल 2 पांढरे 1 लाल असे 4 मोती मी घालून घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातनं ऑपोजिट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या परत पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, कारण की 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे 5चा राऊंड तयार करण्यासाठी 3च मोत्यांची गरज आहे। तर त्यामुळे 1 लाल आणि 2 पांढरे मोती घालून घेतले आणि या 2 मोत्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। यानंतर परत पुढच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे परत आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घालायचे आहेत।
आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ह्या दोनही मोत्यांमधनं सेम तुम्ही फॉलो करा। शेवटच्या मोत्यात आपल्याला कोणता मोती घालायचा आहे ते मी दाखवते। आता शेवटच्या राऊंड मध्ये आपल्याकडे 3 मोती आहेत, 1 2 3। आपल्याला 5चा राऊंड तयार करण्यासाठी 2च मोत्यांची गरज आहे। तर 2 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। हे बघा, इथेच आपल्या कपाला जो आहे तो आकार यायला सुरुवात झालेली आहे। हे मणी जे आहेत ते थोडे उंच उभे राहिलेले आहेत। आता एका कॉर्नरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते। आता हा कॉर्नरचा हा मोती म्हणजे एका 5च्या राऊंडचा कॉर्नरचा हा मोती आणि ह्या 5च्या राऊंडचा कॉर्नरचा हा मोती, या दोन्ही मोत्यांवर आपल्याला लाल रंगाचा एक राऊंड तयार करायचा आहे 6चा। तर आता 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे आपण लाल 4च मोती घेणार आहोत। 1 2 3 4 4 लाल मोती घेतलेले आहेत मी आणि 1 आणि 2 अशा 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची पांढऱ्या, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे घट्ट आणि इथे आपल्याकडे 1 2 3 मोती आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 3च लाल मोती घेणार आहोत। 1 2 3 3 लाल मोती धाग्यात मी घेतलेले आहेत। 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। सेम प्रोसेस फॉलो करायची तुम्हाला। परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची, परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची। 3 3 3 लाल मणी घालत जायचं आहे आणि शेवटच्या राऊंड मध्ये तुम्हाला 2च लाल मणी घालायचे आहे। आता इथे सगळे 6-6चे जे राऊंड होते ते मी पूर्ण करून घेतलेले आहेत। पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा याच्यावरती आपल्याला 6चेच राऊंड तयार करायचे आहेत, पण ते कोणत्या रंगाच्या मोत्याने करायचे ते मी तुम्हाला सांगते। तर इथे पण सेम स्टेप फॉलो करायची आहे। या 6च्या राऊंडचा हा एक कॉर्नरचा मोती आणि ह्या 6च्या राऊंडचा हा एक कॉर्नरचा मोती, या 2 राऊंडवर आपल्याला 4 मोती घेऊन 6चा राऊंड तयार करायचा आहे। तर धाग्यामध्ये आपण 1 लाल मोती, 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती असे 4 मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 आणि 2 अशा 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घालायचे आहेत। 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढचे जे 2 लाल मोती आहेत यातनं पण सुई बाहेर काढायची आहे आणि सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करत जायची आहे। धाग्यामध्ये परत आपल्याला 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई परत आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। सेम स्टेप तुम्हाला 1 आणि 2 ठिकाणी परत फॉलो करायची आहे, 1 लाल आणि 2 पांढरे मोती। आणि शेवटच्या ठिकाणी काय करायचंय ते आपण बघूयात। आता शेवटच्या स्टेपमध्ये इथे 1 2 3 4 लाल मोती आहेत, वरती आपल्याला फक्त 2च पांढऱ्या मोत्यांची गरज आहे। तर धाग्यामध्ये आपण 2 पांढरे मणी घालून घेणार आहोत आणि 1 2 असं परत फिरवून आपण या 4ही मोत्यांमधनं धागा बाहेर काढणार आहोत। म्हणजे इथले हे राऊंड जे आहेत आपले हे पूर्ण झालेले आहेत अशा प्रकारे। आता लाल जो मोती आहे यातनं वरच्या दिशेने आपला धागा बाहेर निघालेला आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 5 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 पांढरे मणी धाग्यात घालून घ्यायचे आहेत इथे आपल्याला। आणि हा जो खालचा लाल मणी आहे ना त्यातनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। या खालच्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे।
अशा प्रकारे इथे आपला जो कपाची ही जी दांडी आहे ही इथे व्यवस्थित दिसते आहे आणि कपही अगदी सुंदर दिसतोय। आता मी काय करते, फक्त धागा जो आहे तो फिरवून आणि गाठ मारून घेते। तर धागा मी 1-2 याच्यातनं फिरवून घेते। अशा प्रकारे इथे आपली भातुकलीमधली क्यूट अशी कब्बाशी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा ही कब्बाशी बनवून बघा आणि तुम्हाला जर जमली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।